अजित पवारांचा फोटोच बॅनरवर नाही, संतापलेल्या जिल्हा कार्य अध्यक्षकांनी युतीच तोडली। अंबडमध्ये राष्ट्रवादीची शिवसेनेची युती तुटण्याचं कारण शिवसेनेच्या उमेदवार सना मुस्तकीम पटेलांचा पाठिंबा काढला। अब्दुल सत्तार यांच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो न वापरल्याने राष्ट्रवादी नाराज। आज दिनांक 28 शुक्रवारी रोजी सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार अंबड नगर परिषदेच्या निवडणुकीला अवघे 4 दिवस उरलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सना मुस्तकीम पटेल यांचा पाठिंबा अचानक काढून घेतला। सना पटेल यांच्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते यांचा फोटो न वापरल्यामुळे हा पाठिंबा काढून घेण्यात आल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं। राष्ट्रवादी काँग्रेसने अंबड येथील नगर परिषद निवडणुकीत आपले 9 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत, मात्र त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी कोणताही उमेदवार रिंगणात उभा केला नव्हता। त्यामुळे त्यांनी आता सना पटेल यांचा पाठिंबा काढून दिल्यानंतर ते आता कोणाला पाठिंबा देतात याकडे अंबड शहरातील नागरिकांचे लक्ष आहे। आज अंबड शहरामध्ये अब्दुल सत्तार साहेबांची सभा झाली आणि या सभेमध्ये आम्ही जेव्हा बघितलं त्यांचं बॅनर, तर त्या बॅनरमध्ये आमचे आदरणीय नेते लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, मराठवाड्याचे नेते विक्रमजी काळे साहेब, तसेच जिल्ह्याचे नेते आदरणीय अरविंदजी चव्हाण साहेब, आमच्या शहरामधले शिवाजीराव चोते साहेब, या सर्वांचे कोणत्याही पद्धतीचे फोटो नव्हते। आणि या अगोदर अंबड नगर परिषदच्या या बैठकीमध्ये त्यांनी असं या ठिकाणी प्रचार केला की आमची युती झालेली आहे आणि आमचे फोटो त्यांनी वापरलेले आहेत। तर मी या ठिकाणी असं जाहीर पद्धतीने सांगतो की आमची शिवसेनेसोबत कोणत्याही पद्धतीची युती झालेली नाही। त्या पद्धतीमध्ये जिल्हाध्यक्षांनी देखील आम्हाला काही या पद्धतीने बोलले नाही की माझी बोलणं झालेलं आहे। तसंच शिवाजीराव चोते साहेब यांनी देखील आम्हाला सांगितलं नाही की यांची आमच्या म्हणजे शिवसेनेसोबत आमची युती झालेली आहे म्हणून या ठिकाणी मी असं या ठिकाणी प्रेस मीडियांना सांगतो की आमची शिवसेनेसोबत कोणत्याही पद्धतीची युती झालेली नाही। तुर्तास त्यांनी जे आमचे पोस्टर बॅनर लावलेले आहेत ते त्यांनी वापरू नये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या सभेमध्ये देखील त्यांनी या पद्धतीनं कोणतेही बॅनर लावलेले नाहीत। म्हणून या ठिकाणी आम्ही जे राष्ट्रवादीचे जे नगरसेवक पदाचे कॅन्डिडेट आहेत, आमचा नगराध्यक्ष पदाचा कॅन्डिडेट नसल्यामुळे तुर्तास आम्ही आमचं स्वतंत्र पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं स्वतंत्र पॅनल, त्यामध्ये 9 उमेदवार आमचे आहेत रिंगणात। आम्ही सेक्युलर विचाराचे आहोत, शाहू फुले आंबेडकरी विचाराचे माणसं आहोत। या ठिकाणी आम्ही स्वतंत्र पॅनल लढवत आहोत। आम्हाला मानणारा वर्ग आहे, जनतेनं आमचे कॅन्डिडेट या ठिकाणी निवडून द्यावेत। परंतु आम्ही वरती जो नगराध्यक्ष पदाचा कॅन्डिडेट आहे तो आमचा नसल्यामुळे सध्या आम्ही कुणासोबतही या ठिकाणी युती केलेली नाही आणि जर करायची असेल तर 1-2 दिवसानंतर आम्ही वरिष्ठांना विचारात घेऊन आम्ही कोणासोबत जायचं नगराध्यक्ष पदासाठी हे वरिष्ठ ठरवणार आहेत। म्हणून तुर्तास तरी या ठिकाणी सर्व जनतेला मी जाहीर असं आवाहन करतो, एक राष्ट्रवादीचा आमचं एक मतदार असल्यामुळे, सेक्युलर मतदार असल्यामुळे मतदाराला देखील विनंती करतो की आम्ही शिवसेनेसोबत असलेला पाठिंबा तुर्तास काढून घेत आहोत, एवढंच बोलतो।